अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आज चकलीची रेसिपी दाखवते आहे। खूप छान बनते ही चकली, कुरकुरीत बनते। पहिल्यांदा करत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। यासाठी भाजणी वगैरे करण्याची सुद्धा गरज नाही। इथे मी अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलंय, अर्धा किलो भाजलेले डाळे जे असतात ते घेतलेत। आता ही डाळ थोडीशी आपल्याला परतून घ्यायची, गरम करून घ्यायची, भाजायची नाहीये जास्त। हे भाजके डाळे आहेत कारण, आणि त्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे, चाळून घ्यायचे। तांदळाचं पीठ सुद्धा चाळून घ्यायचं। आता वाटीने हे असं मोजून घ्यायचं। जरी हे अर्धा किलोच्या प्रमाणात असलं तरी डाळे दळल्यानंतर थोडं पीठ जास्त होतं, म्हणून हे परफेक्ट प्रमाण घ्यायचं, प्रमाण चुकवायचं नाही। इथे या वाटीच्या प्रमाणाने 4 वाट्या माझं डाळ्यांचं पीठ झालं, म्हणून मी बरोबर 4 वाट्या इथे तांदळाचं पीठ घेतलं। आता हे दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचं, चमच्याने एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये मी एक मुठभर पांढरे तीळ घातले आहेत, तसंच एक मीडियम चमचा ओवा घातला। ओवा मात्र हातावर चोळून घालायचा, त्याचा फ्लेवर खूप छान येतो। आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं, मीठ अगदी परफेक्ट प्रमाणात घालायचं। आणि त्यानंतर हळद घालायची, हिंग मात्र नक्की घाला। हळद, हिंग आणि लाल तिखट घालायचं, बाकी कुठलेही मसाले यामध्ये घालायचे नाही आहेत। आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। एका बाजूला मी तेल गरम करत ठेवलं आहे। एक आपली नेहमीची घरची जी वाटी असते ना, तेवढी वाटीभर मी हे तेल घेतलंय। कडकडीत गरम करायचं आणि ते आपल्याला या पिठावर ओतायचं आहे। तसंच थोडंसं पाणी सुद्धा गरम करत ठेवायचं। आपल्याला कोमट पाण्याने हे पीठ मळायचं आहे आणि म्हणून पाणी गरम करत ठेवायचं। आता हे कडकडीत तेल आपल्याला या पिठावर ओतून घ्यायचं, चारही बाजूने ओतायचं, म्हणजे पिठाला छान ते तेल लागतं आणि लगेच हाताने वगैरे मळायला जायचं नाही। पिठामध्ये तेल घातल्यामुळे ते खूप कडकडीत असतं तेल, हात भाजू शकतो। त्यामुळे पहिल्यांदा चमच्याने आणि कोमट झाल्यावर हातावर असं चोळून हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तेल, मीठ, मसाले सगळीकडे व्यवस्थित लागतात। आता थोडासा पिठाचा काहीसा पोर्शन काढून घ्यायचा, त्यामध्ये कोमट पाणी घालून असं मळून घ्यायचं। चकलीच्या सोऱ्यामध्ये हे पीठ घालायचं, चकल्या करून घ्यायच्या आणि ही पहिली बॅच पहिल्यांदा तळून घ्यायची। तळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जर या चकलीची चव बघायची, काही कमी जास्त वाटलं तिखट मीठ, तर आपण ते या बाकीच्या पिठामध्ये ॲड करू शकतो। आता इथे एक पहिली बॅच बनवून घेते। तेल गरम करत ठेवलं, एक लहानसा गोळा घालायचा, पटकन वर आला म्हणजे तेल तापलं असं समजावं। आता चमच्याने किंवा तुम्हाला हाताने जर कम्फर्टेबल असेल तर तुम्ही तशा या चकल्या तेलामध्ये सोडू शकता। पहिल्यांदा मोठा गॅस ठेवायचा आणि नंतर गॅस थोडा मीडियम करून हाय टू मीडियम फ्लेमवर या चकल्या तळायच्या। लो फ्लेमवर तळायच्या नाहीत, नाहीतर त्या विरघळू शकतात। इथे बघू शकता मस्त माझ्या चकल्या झाल्यात। बाकीच्या पिठामध्ये मी तिखट मीठ ॲडजस्ट केलं, मस्त पीठ मळून घेतलं। सगळ्या चकल्या मी अगदी व्यवस्थित तळून घेतल्या। इथे रंग तुम्ही बघू शकता किती सुरेख आला आहे। अशा प्रकारे आपल्या चकल्या खाण्यासाठी तयार आहेत। खूप छान रेसिपी आहे, अतिशय सोपी आहे, परफेक्ट रेसिपी आहे। नक्की करून बघा ही रेसिपी। कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच माझ्या छान छान रेसिपी पाहत राहा। थँक्यू।